अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर आज आपल्या श्री गुरुचरित्र पारायणाचा 4था दिवस. कालपर्यंत आपण 29 अध्याय पूर्ण केले आहेत. आजच्या पवित्र दिवशी आपण अध्याय 30 ते 35 या अत्यंत महत्त्वाच्या अध्यायाचे वाचन करणार आहोत. हे अध्याय केवळ कथा नाहीत, तर त्यातून आपल्याला दैनंदिन जीवनातील समस्यावर मात करण्याची व गुरुच्या कृपेचा अनुभव घेण्याची शिकवण मिळते. चला तर आज सुरू करूया आजच्या अध्यायाचे महत्त्व. अध्याय 30 ते 32 मध्ये हे अध्याय विशेष स्त्रियांच्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी आहेत. आणि अध्याय 30 मध्ये एका ब्राह्मण स्त्रीच्या मृत झालेल्या मुलाला श्री गुरूंनी कसे जीवनदान दिले ही कथा आहे. त्यातून गुरूंच्या सामर्थ्यांची प्रचिती येते. अध्याय 33 मध्ये हा अध्याय राजभोग आणि अतिमोक्ष प्राप्तीबद्दल आहे. गुरूंच्या उपदेशांचे पालन ऐकल्यास ऐके ही सुखे मिळून परमार्थ कसा साधता येतो हे यात सांगितले आहे. आणि अध्याय 34 आणि 35 मध्ये या अध्यायामध्ये गुरुभक्तीचे महत्त्व, हरवलेले किंवा नष्ट झालेले धन वस्तू पुन्हा कसे प्राप्त होतात याबाबतच्या कथा आहेत. तुटलेले संबंध जुळतात आणि मनातील भ्रम दूर होतात. तर आजच्या अध्यायाचा संदेश हाच आहे की तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि नियमांचे पालन करून पारायण केल्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि विश्वास हाच सर्वात मोठा आधार आहे. तर आज मंदिरात होता मल्हारी याग. मल्हारी किंवा मार्तंड भैरव हे भगवान शिवांचे अवतार मानले जातात. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात त्यांची विशेष भक्तिभावाने पूजा केली जाते. तर उद्या 5व्या दिवशी आपण पुढील अध्यायाला सुरुवात करू. तोपर्यंत श्री गुरुच्या चरणी प्रार्थना करूया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.